या शोमध्ये आलोच ह्याच्यासाठी की चॅलेंज ॲक्सेप्ट करायला आहे की ती आई मला म्हणायची, "अरे एकलकोंड आहे, एकटा राहतो, घर कोंबड्या आहेत," मित्र म्हणायचे. मग लोकं इथे सगळेजण दिसण्यासाठीच काही ना काहीतरी करत होती. म्हणून मी तेव्हा थोडं वाटलं मला की ही अशी का बोलते? मी एवढं असं काय केलंय की नाही का पहाड का बनलं जाते ते. पण त्याच्यानंतर ते पण मला कळलं की हां, ते पण आपला गेम खेळतात. त्यांना पण दिसायचं. तर कुठल्या ना तर माझ्या माध्यमातून ते दिसले. तर पहिले ऐकून घ्या, समजून घ्या की तो काय बोलतो समोरचा. तर त्याच्यावर विचार करा तुम्ही. लगेच रिएक्शन द्यायची गरज नाही. घर आता बिग बॉस मुद्दामून घाण ठेवणार आहे. आता माणसांनी तिथे स्वच्छ ठेवायचं नाही त्यांच्यावर आहे ना. बिग बॉस देतात, नवीन चादरी देतात रोज, दर आठवड्याला किंवा टॉवेल देतील दर आठवड्याला. पण असं अनहायजिनिक ठेवलं नव्हतं. त्यांच्या पद्धतीने ते सगळे द्यायचे. पण आम्हीच घाण करायचो. म्हणजे उंदीर होते असं नाही, पण डॅमेज असं काय करायचं? मग त्यांनी बिग बॉसने लगेच त्याची ॲक्शन घेतली. आम्ही कितीतरी फिल्म सिटीमध्ये जंगलात राहतो आम्ही. तर असे प्राणी जंतू येणारच आहेत कुठनं. ते अव्हॉइड करूच शकत नाही. यारो की यार है, दिलदार है. ती खरंच एक एक कॅमेराच्या समोर एक राखी वेगळी आणि कॅमेरा बंद असतानाची राखी वेगळी असते. आणि वी आर लकी की आम्ही ती राखी पाहिली. बिग बॉस तिच्यासाठी देव आहे आणि त्या शोसाठी ती काहीही करू शकते. राखी मा, आय गिव्ह इट टू यू. राखी मा राखी मा झाली आहे ती. एंटरटेनमेंटची माय आहे ती. तुम्हा दोघांना मिळून काहीतरी सुवर्णमध्य साधायचा तिचा प्रयत्न असणार आहे. ती लाखो बोलू दे काही. बहीण तर छोटी माझीच आहे ना. हं. दादाचंच ऐकणार ती. आणि मग राखीने तिला हिप्नोटाईज करून डायव्हर्ट केलं, मग काय करशील? तिला कोणी हिप्नोटाईज करणार? शक्यच नाही. तन्वी ऐक. समझ आया हमें यहाँ आटे दाल की कीमत. अब ना करेंगे हम लाइफ को ग्रांटेड लेने की हिम्मत. वेल डन, सुपर. असं म्हणतात ना की प्रेमाने अख्खं जग जिंकता येतं, तसंच कदाचित त्याच्या बाबतीत घडलं असावं. त्याने प्रेमाने सर्वांची मनं जिंकली, जग जिंकलं, पण ट्रॉफी कुठेतरी नाही मिळाली. पण आज तो इतका चर्चेत आहे आणि लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याला खूप प्रेम देत आहेत. तो म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता राकेश बापट. राकेश, आता खूप खूप स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीवर. काय सांगशील, आपला हा बिग बॉस मराठी सीझन 6चा प्रवास तुझ्यासाठी कसा होता? हो. एनलाइटनिंग. म्हणजे एक सोए हुए को कोई जगा सकता है तो वो बिग बॉस है. तो सोए भी नाही, पण बेसिकली मी या शोमध्ये आलोच ह्याच्यासाठी की चॅलेंज ॲक्सेप्ट करायला आहे की जे आई मला म्हणायची, "अरे एकलकोंड आहे, एकटा राहतो, घर कोंबड्या आहेत," मित्र म्हणायचे. माणूस घाण आहे. कारण मला ते लहानपणापासून अ, म्हणजे घरी बसून कला करायला आवडायची. एका रूममध्ये बसून तिथे माझं विश्व मला सापडायचं. नाहीतर दुसरं म्हणजे नेचरमध्ये ट्रेकिंगला जायचो. वनात फिरायला आवडायचं, प्राण्यांबरोबर इंटरॅक्ट करायला आवडायचं. तेच माझं विश्व होतं. आणि ते मला मला तो एक कम्फर्ट झोन झाला होता. आणि दरवेळेला कम्फर्ट झोनमध्ये राहून जगता येत नाही असं मला कळलं होतं. त्यामुळे तो एक चॅलेंज ॲक्सेप्ट केला मी, की मला दुनियासमोर यायचं आहे, दुनियाला फेस करायचं आहे. वेगवेगळी प्रकारचे लोकं असतात. जेव्हा चॉईस नसताना तुम्ही कसं त्या लोकांना सहन करू शकता किंवा त्यांच्याबरोबर राहू शकता किंवा कसं काय जर्नी होऊ शकते ते बघायचं होतं मला. ते बघायचं होतं. म्हणून तेच म्हणतो ना, की टास्क हे सगळे कॉम्पिटिशन माझी कोणी दुसऱ्यांमध्ये मी पाहिलीच नाही माझी स्वतःचीच कॉम्पिटिशन होती स्वतःबरोबर. कारण की ते करणं ते सर्वात मोठी गोष्ट, अवघड गोष्ट होती. कारण की ती सवय झालेली असते लहानपणापासून, की एक याच विचारांनी पुढे गेलो आयुष्यात. तर हे एक चॅलेंज होतं, खूप कठीण चॅलेंज होतं. कारण की त्या घरामध्ये तुमचं काही वादविवाद झाले, तुम्ही सोडून जाऊ शकत नाही कुठे. तुम्हाला तिथेच राहून म्हणजे 100 दिवस म्हणजे 2,400 तास टोटल आयुष्यातले तुम्ही त्याच लोकांबरोबर हिंडताय, फिरताय आणि झोपताय, उठताय आणि खाताय, पिताय. तर ते खूप एक कठीण परीक्षा असते आणि ती फायनली तो पेपर देऊन मी बाहेर पडलो. सुरुवातीला ना म्हणजे तू जरा फार रागवत होतास, पण ना नंतर तू फार शांत राहायला लागलास आणि शांत डोक्याने टास्क कंप्लीट करत होतास किंवा शांत डोक्याने प्रत्येक गोष्टी हँडल करत होतास. हा चेंज तुझ्यामध्ये पटकन तिकडे इन्स्टंट कसा आला, का सिच्युएशन प्रमाणे तू ती सिच्युएशन हँडल केलीस? मला हे पण बघायला मिळालं, की माझे ट्रिगर पॉइंट्स काय आहेत. हम्म, नॉर्मली लाईफमध्ये आपल्याला एवढे ट्रिगर पॉइंट्स दिसत नाहीत आपले, की कुठल्या गोष्टींना आपण पेटतो. हम्म, कारण की त्या गोष्टी आपण दूरच ठेवतो नॉर्मली नॉर्मल आयुष्यामध्ये. पण इथे पेटवलं जातं आणि कुठल्या पॉईंटवर तुम्ही तुमचं संतुलन तुमचं बिघडतं ते पण तुम्हाला कळतं.
सो येस, मी पण माणूस आहे. माझं पण संतुलन मी एवढं तरी मी म्हणतो, की ओव्हर द टॉप ओव्हरबोर्ड गेलो नाही मी लकीली. पण येस, माझा तो बांध फुटला आणि मग नंतर मला कळलं, की मी असं का वागतोय? सेल्फ रिअलायझेशन पण होतं. तुम्ही जेव्हा चूक केल्यावर पण तुम्हाला समजतं, की ती चूक आहे. मग ते समजणंच ती मोठी गोष्ट आहे आणि ते समजून मी त्याच्यापुढे मग जसं मला करायचं होतं तसं मी वागलो किंवा जे जेन्युइन मी आहे ते वागलो. रागून काही उपयोग होणार नव्हता कारण त्रास मलाच होत होता त्याचा. त्यामुळे आणि मला स्वतःला त्रास कधीच करून घेतलेला आवडत नाही. तर मला मी तो शांतता किंवा एक चांगल्या गोष्टींनी पण कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं असं मला माहिती आहे. त्यामुळे मी तोच एक मार्ग की आहे प्रॉब्लेम असेल, प्रॉब्लेम सगळीकडेच असणार आहे, पण सोल्युशन आपण काढूया त्याच्यातनं चांगल्या पद्धतीने. म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये सर्वात जास्त त्रास तुला कोणामुळे झाला? की टास्क खेळताना असू देत किंवा इम्युनिटीच्या बाबतीत असू देत किंवा रॅशन येत होतं त्याच्या बाबतीत. तुला त्रास कोणत्या सदस्याचा झाला बिग बॉसच्या घरामध्ये? ते वेळोवेळी वेगवेगळे त्रास व्हायचे. हं. बेसिकली आठवड्याप्रमाणे व्हायचे सगळ्यांचे. वेगवेगळे लोकं बदलायची, सिच्युएशन्स बदलायच्या. पण सर्वात मोठं ज्याचा त्रास मला झाला तो मीच आहे. कारण की जे कॉन्फ्लिक्ट चालायचं आतमध्ये की बरोबर करतोय, चुकीचं करतोय, ही पद्धत अशी असायला हवी, या टास्कला असं डील करायला हवं किंवा कुठल्या पद्धतीने डील करायला हवं. ते बेसिकली जो डायलेमा तो डोक्यात एक वेगळंच एक वादळ चाललेलं असतं. त्याचाच मला स्वतःचाच त्रास व्हायचा. बिकॉज कधी-कधी ओव्हर थिंकिंग व्हायचं आणि मग ते ओव्हर थिंकिंगमुळे वाटायचं की नाही हा गेम माझा नाहीये. जातो मी सोडून वगैरे मला जायचं घरी वगैरे. ह्याचाच मला दरवेळेला त्रास व्हायचा की मी बरोबर करतो काय? बिकॉज आतमध्ये बसून कळायचं नाही आपल्याला की काय आपण करतोय जे लोकांना आवडतं किंवा नाही आवडत. त्यामुळे म्हणून मी त्याच्याचमुळे मी कधी नॉमिनेशनला घाबरलो नाही. हं, नाही मी कधी सुरुवातीला जेव्हा मला पॉवर कीचा ऑप्शन दिला होता, हं. की कष्टाचा मार्ग घ्यायचा आहे का पॉवर की घेऊन सोपा मार्ग घ्यायचा आहे? तर ते मी कष्टाचा मार्ग म्हणून निवडला कारण अ, ग अ, की मला बघायचं होतं की प्रेक्षक माझ्यासाठी सर्वात जे इम्पोर्टंट आहेत, ते मला या घरात ठेवतात का नाही? की नॉमिनेशनमध्ये मी घाबरलो का नाही? कारण की मला मला स्वतःला प्रेक्षकांचा स्वाधीन करायचं होतं, की मला आतमध्ये बसून कळत नव्हतं, की काय मी कसं रिॲक्ट कसे करतायत लोकं माझ्या वागण्यावर. पण जेव्हा नॉमिनेशन येऊन तुम्हाला व्होटिंग मिळतं, की तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात का सेफ आहात? त्याच्यावरून तुम्हाला कळतं, की एक बॅरोमीटर असतो तो, की एक तुम्हाला कळतं, की तुम्ही बरोबर आहात का चुकीचं आहात. मग म्हणून मी कधीच घाबरलो नाही नॉमिनेशनला लकीली. हा माझा गेम प्लॅन होता बेसिकली आणि प्रेक्षकांकडेच मी स्वतःला स्वाधीन केलं आणि तुम्हीच वाचवलं. सो त्यामुळे मला दर दर आठवड्याला मला उत्तरं मिळायची तुमच्याकडनं. नाही काय होतं माहिती आहे बिग बॉसच्या घरामध्ये ना आपण दिसलो पाहिजे, आपण दिसलो पाहिजे. त्याच्यासाठी खूप जणांनी ते आकांत तांडव वगैरे केला. खूप भांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक मला किस्सा आठवतो, की अनुश्री तुझ्यावर ओरडली होती. की अनुश्री तुझ्यावर ओरडल्याच्या नंतर म्हणजे तुला असं फील नाही झालं की ही म्हणजे एक सिनियरिटीप्रमाणे कारण आय नो यू फ्रॉम म्हणजे मी तुला बघायला गेलं तर 18-20 वर्षापासून मी ओळखतो. जेव्हा मी लहान होतो आपण एकत्र कामसुद्धा केलं आहे. मी राकेश बापटला असं बघितलं ना की सेटवर कुठले असेल तर तो तिथली माणसं आपल्या घरची करतो. मग अनुश्रीने असं वागण्याचं काय मुख्य कारण होतं? की म्हणजे ती मुळात तुझ्यापेक्षा खूप लहान आहे दादा. म्हणजे किंवा इतर सदस्य तुझ्यावर वागले आणि अनुश्रीने वागणं हे काय होतं त्यावेळेचा ती सिच्युएशन काय होती? तूच उत्तर देतात. ती मुळातच ती लहान आहे. हं. तर तिथेच सगळं कळतं, की एक्सपिरियन्स जेव्हा नसतो लाईफचा किंवा विस्डम म्हणतो आपण, की बुद्धी आपल्याला आयुष्यातनं जे सिच्युएशनमधनं जातो, एक्सपिरियन्सेस घेतो आपण, तेच एक आपल्याकडे ते धन असतं. विस्डम हे सद्बुद्धी मिळते आपल्याला आयुष्यातनं पुढे जातो. तेच सर्वात मोठं माणसाचं धन असतं. पण त्या लेव्हलवर तेव्हा जे शिकली असेल ती किंवा कोणी शिकलं असेल त्या लेव्हलवर, त्या पद्धतीनेच रिॲक्ट करणार आहे. आणि हा गेम शो म्हटल्यावर काय होतं मी मी अंडरस्टँड करतो, की ओव्हर द टॉप रिॲक्शन्स येतात इथे, की छोटी गोष्ट पण मॅग्निफाय करावी लागते तुम्हाला दिसण्यासाठी, जसं तू म्हणालास. मग लोकं इथे सगळेजण दिसण्यासाठीच काही ना काहीतरी करत होती. म्हणून मी तेव्हा थोडं वाटलं मला, की ही अशी का बोलते? मी एवढं असं काय केलंय, की राई का पहाड का बनलं जातं इथे? पण त्याच्यानंतर ते पण मला कळलं, की हां, ते ते पण आपला गेम खेळतायत. त्यांना पण दिसायचं. तर माझ्या माध्यमातून ते दिसले आता या सिच्युएशनमध्ये.
तर मग ते समजून मी जुळतं घ्यायचो कुठे ना कुठेतरी. आणि काय होतं की सर्कल ऑफ लाईफ असं असतं की तिच्यामुळेच ते भांडण सुरू झालं आणि शेवटच्या दिवशी तिनेच मला दुसरा नंबर तिला सांगितलं गेलं की तुझ्यानंतर कोणाला तू बघतेस टॉप 3 मध्ये. तर तिने माझंच नाव घेतलं. सो बेसिकली लाईफ कम्स अराउंड इन अ फुल सर्कल. सो जिकडनं सुरुवात झाली होती एंड वेगळ्या पद्धतीने झाला. ते असंच होतं लाईफमध्ये की सिच्युएशनल असतात गोष्टी. आणि जेव्हा मी तेव्हा मॅच्युअरली राग आला, मला खूप राग आला. कारण की तो इश्यूच असा होता की ते पण तू म्हणजे बिग बॉस ना बोललास पण बिग बॉस मला घराच्या बाहेर काढा. कारण म्हणजे एक एक स्ट्रॉंग कंटेस्टंट असतो जो, तो हे बोलणं फार धक्कादायक असतं रसिक प्रेक्षकांना, की हे का म्हणजे एकंदरीत ती कुठेतरी निगेटिव्ह लोकांना पोर्ट्रे झाली. पण त्यानंतर तू म्हणालास, की प्लीज मला एकटं सोडा, मला एकटं सोडा आणि मग तू बरोबर शांत होऊन मग ती सिच्युएशन हँडल केलीस. हो. नाही तेच मला कारण की हीट ऑफ द मोमेंट म्हणतो ना, की खून जेव्हा गरम असतं तेव्हा तुम्ही कुठलेही निर्णय घेणं चुकीचं असतं. त्यामुळे एकांतात बसा, नामस्मरण करा आणि त्याने खूप उपयोग होतो. तुम्ही शांत एकदा डोकं झाल्यावर तुम्हाला खूप उत्तरं मिळतात. कारण की रागीट डोकं कधीच असं हे क्लाउड्स असतात तसं कसं एकत्र आल्यावर कसे किंवा गुंता होतो कधी-कधी. तर तसं होतं की तुम्हाला एक वाट दिसतच नाही क्लिअर वाट समोर. तर त्यामुळे ते क्लिअर करणं, स्वतःचं मन शांत करून उत्तरं मिळणं खूप गरजेचं असतं. तर मी दरवेळेला तेच करतो. पण मला एक म्हणायचं आहे, की पण त्रास होतो. तू जसं म्हणाला, की माझ्या जर का किंवा मी एक स्ट्राँग प्लेयर असं काही डिसिजन ॲक्चुअली कोणालाही बाहेर बसून हे बोलायला खूप सोपं असतं. पण जेव्हा तुम्ही आत असता ना, कुठलाही संत महात्मा पण अ, एक वेगळ्या पद्धतीनेच वागणार. कारण की सिच्युएशन अशी क्रिएट होते तिथे आणि एनर्जी त्या घराची अशी होते, या निगेटिव्हिटीमुळे कुठलाही पॉझिटिव्ह माणूस कुठे ना कुठेतरी तुम्हाला निगेटिव्ह दिसणारच. तसं झालं. म्हणजे मी जर तुला एक विचारलं, की घरामधला कुठला नियम तुला बदलावासा वाटला असता, तर तो कोणता नियम असता, जो की हा बदलायला हवाच होता असं वाटतं तुला? हम्म, लोकांना घालून पाडून बोलणं. इट्स लाइक दरवेळेला मला मला त्रास व्हायचा त्याचा, की की अ, दरवेळेला कुठल्या टास्कमध्ये तू अशी आहे, तू असं, तू हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं, सुनवायचं लोकांना. मी रिअल आयुष्यात कोणाला जज कधीच करत नाही. आणि इथे सगळं उलटं झालं, की मला पदोपदी लोकांना जज करावं लागलं. सांगावं लागेल, की तू अशी तर भांडणं करायसाठी. म्हणजे मला भांडणं बेसिकली मला मला वाटतं, की कुठलाही गेम इंटरेस्टिंग होऊ शकतो. फक्त भांडणच असावं असलं तर इंटरेस्टिंग होतो असं मला वाटत नाही. एक वेगळ्या पद्धतीने पण एक शो होऊ शकतो. कारण की आता काय झालं, की भांडण म्हटलं, तंटा म्हटलं सगळ्याचे कान टोकारतात आणि अटेन्शन तिथे जातं. आता जगच असं झालं तर बिग बॉस तरी काय करणार? बिग बॉसच्या घरामधली मैत्री आता बाहेर आल्यावर कोणत्या कोणत्या कंटेस्टंट सोबत तुझी टिकून राहणार आहे? काटा ऑब्व्हियसली. कोण कोण काटामधला? तन्वी तर बहीणच आहे माझी छोटी. दीपाली माझी खूप चांगली फ्रेंड आहे अजूनही. रेवा आहे, प्रभू आहे. आम्ही ठरवलंय पण कोकणात जायचं ट्रिप करायची आता एक तन्वीच्या गावी. सो तन्वी आणि मी आता ट्रॉफी घेऊन अक्कलकोटला जाणार होतो एकत्र. सो दोघंही सो आम्ही बघतो. त्यामुळे आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दॅट. तन्वीशी बोललो पण लगेच फोन. मला तिची काळजी असते दरवेळेला, की बरी आहे का नाही ती वगैरे व्हॉटएव्हर. लहान आहे. मे बी एकदम सक्सेस मिळालं कुठेतरी भरकटतो पण माणूस. तर ते तिच्यासाठी मी उभा राहणार दरवेळेला, की हाऊ स्वीट. काय गाईडन्स द्यायला. ऑब्व्हियसली एवढे वर्ष मी कमवलेत, एक्सपिरियन्स कमावला, तर मी कुठे ना कुठे आपल्या लोकांना देऊ शकतो ना त्याच्यातलं मार्ग काहीतरी. मग मी असेन माझ्या लोकांचे मी दरवेळेला असतो उभा. आणि ही फ्रेंडशिप मला ही नाती जी मी नॉर्मली कधी नाती एवढ्या लवकर जोडत नाही. रिअल नाती म्हणजे आहेत फ्रेंड्स वगैरे अक्वेंटन्सेस असतात सगळ्यांना. ते ते गोष्ट वेगळी आहे. पण खरी नाती जी असतात ते खूप क्वचित जोडली जातात आणि या घरामध्ये मला ती मिळाली आहेत कुठे ना कुठेतरी. बिग बॉसच्या घरामधल्या एका मैत्रिणीला तू विसरलास तुला वाटतं का? घेऊनच टाकणार. नाही, मी ते नाव घेईन, पण त्या नावासाठी वेगळा प्रश्न आहे. सोनाली राऊत, सोनाली पहिली बाहेर गेली. तुझी मैत्रीण आहे आधीपासूनची, म्हणजे मैत्री सोनाली माझी मैत्रीण नव्हतीच कधी. आम्हाला तर बॉन्डिंग दिसत होतं तुमचं फार. बॉन्डिंग आता मी सगळ्यांवर बॉन्डिंग करतो तर मी काय करू आता? बरं, सोनाली बाहेर गेल्याच्या नंतर तुझं काय रिएक्शन होतं? काहीच नाही.
खूप लवकर गेली रिॲक्ट करायला. फर्स्ट तीच गेली. सेकंड वीकमध्ये ती थर्ड वीकमध्ये गेली. त्यामुळे बॉन्ड क्रिएट व्हायच्या अगोदर ती गेलेली होती. त्यामुळे मी कायच बोलू त्याच्यावर. पण मग दिव्या शिंदेला सुद्धा म्हणजे तू बहिणीसारखं ट्रीट केलंस, तिच्यावरही तितकंच प्रेम केलं जितकं तन्वीवर आता करतोस. सो आता बाहेर आल्याच्या नंतर दिव्याला फोन केलास किंवा भेटणं असं झालं का? नाही रे, आत्ता मी कालच तर बाहेर आलोय. त्यामुळे आता अजून काहीच विचार केला नाही मी याच्यावर. बघू. कारण मला एक तुला विचारावंसं वाटतं की एक मोठा भाऊ म्हणून आपली जी जबाबदारी असते ना, ती तू पार पाडताना बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला दिसलं की दिव्या चुकली, तिला समजवण्याचं काम, तिला शांत करण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्र डोळे उघडून बघत होता. पण मग काय झालं असं की दिव्याला घराच्या बाहेर जावंच लागलं? ते आय डोंट थिंक आय एम इन द राईट प्लेस टू टॉक अबाउट दॅट, हॉनेस्टली स्पीकिंग. ते जे झालं ते अनफॉर्च्युनेट होतं, तेवढं सांगू शकतो मी. मला याच्यावर अजून काय डिस्कस करायचं दिव्याची चूक होती? माहीत नाही मला खरं. मी त्या ॲक्च्युली त्या मोमेंटला मी लॉस्ट होतो की काय झालंय सडनली. कारण की एका बहिणीचं प्रेम आणि बिग बॉसचे रूल्स हे दोन्ही बाजूला हेवी होते. ते खूप माझ्यासाठी खूप अवघड होती सिच्युएशन की अशा सिच्युएशनमध्ये मी हे बघतोय डोळ्यासमोर होताना, तर कोण चूक काय बरोबर तो प्रश्नच येत नाही इथे. ते होतात काय, घडतात काही गोष्टी आणि मला त्याच्यावर त्या पोझिशनमध्ये नाही की मी याच्यावर काय माझं जजमेंट देऊ शकेन. बरं, तन्वी तुझी जी लाडकी बहीण आहे, तिला तू खूपच सांभाळलंयस. म्हणजे काही गोष्टी अशा घडत राहिल्या, भांडणाच्या गोष्टी घडत राहिल्या, की ती पटकन अशी कधी रिॲक्ट व्हायची, तर तू तिला म्हणायचा, "नो, नो, ही ही योग्य जागा नाही आहे, बाजूला चल" वगैरे. हे स्वतः आम्हाला तन्वीने सांगितलंय. काय सांगशील, कशा पद्धतीने तुम्ही दोघांनी मिळून अशा ह्या तंट्यांमधून स्वतःचा मार्ग बाहेर काढून मस्त आपण दोघेजण भाऊ-बहीण गेले टॉप 2 मध्ये. रॉयली गेलेत एकदम. रॉयल गेले. तन्वी काय माहिती काहीतरी आमचं इक्वेशन आहे. आम्ही दरवेळेला भापो करायचो. नजरेत आता मला कळायचं की काय आहे, म्हणजे काय पुढचं पाऊल काय टाकायचं ते. हां. न बोलता. कारण की तुम्ही बोलून दाखवू नाही शकत. बोललं तर लोकांना कळेल आणि मग कळलं तर मग आपला गेम फिसकटणार आहे. तर त्यामुळे आम्ही नजरेतनं सांगायचो एकमेकांना. तिला भापवायचं, मला भापवायचं. भावना पोचल्या बेसिकली आणि कधी-कधी भाजपो व्हायचा, भावना जोरात पोचल्या. सो ते आमचं मस्त बॉन्डिंग होतं ते, की न बोलताच आम्हाला गोष्टी कळायच्या. त्यामुळे काटा होता. क्या बात आहे. मला एवढं होतं की तुझा जो स्वभाव आहे, जो प्रेमळ स्वभाव आहे, चांगला स्वभाव आहे, या स्वभावाचा तुला फायदा झाला का तोटा झाला? का ह्यामुळे लोकांनी खूप फायदा घेतला घरातल्या लोकांनी? नाही, फायदाच झाला. टॉप कसा? 2 कसा? टॉप 2 मध्ये मी होतो. काय बोलू आता याच्या पलीकडे? नाही मला वाटत नाही, की मी एक्सेप्ट करतो, की मी कलाकार आहे, मी हळवा आहे आणि आत्तापर्यंत माझी कला आणि माझा हळवा स्वभावच माझी ताकद बनली आहे आणि मला नाही वाटत की कधी नुकसान झालंय. तर त्रास झालाय कधी-कधी होतोच. कारण की सेन्सिटिव्ह जेव्हा लोकं असतात किंवा हळवा स्वभाव ज्यांचा असतो, ते खूप मनावर घेतात गोष्टी. पण हळू मी शिकलोय, की मनावर जास्ती कशा नाही घ्यायच्या गोष्टी. असा कुठला सदस्य होता ज्याच्यामुळे म्हणजे तुझ्या मनाविरुद्ध तुला त्याच्याबरोबर राहावं लागलं आणि त्याच्यामुळे त्रास झाला? ऑलमोस्ट सगळे. ऑलमोस्ट सगळे? ऑलमोस्ट सगळे. म्हणजे सगळ्यांचं मला काही सग सगळेजण मी पण त्यांच्यासाठी मी पण असीन तसं. ते नाही बोलत आहे. मग काय बिग बॉस गेमच असा आहे, की वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे लोकं इथे टाकली जातात. असं नाही आहे, की तुम्ही इथे काहीतरी करायला आलात, की होली काहीतरी करायला आलात, की इट्स बेसिकली अ गेम शो. त्यामुळे तुम्ही लाइक माइंडेड लोकं तुमच्याबरोबर नसणारच आहे. वेगवेगळे टँजंट्सवर जाणारी लोकं असणार आहेत. मग तिथे फटाके फुटणारच आहेत. बिग बॉस मराठी सीझन 6ची ट्रॉफी थोडक्यात हुकली असं वाटतं का? नाही. इनफॅक्ट मी एम व्हेरी हॅपी तन्वीला मिळाली ती. ती डिझर्व्ह करते आणि मला जसं म्हटलं होतं, की मी इथपर्यंत पोहोचतो माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की माझ्यासारखा माणूस जो गेम खेळू शकत नाही किंवा नाहीतर कोणाला जज करू शकतो, ना आरडाओरडा करू शकतो किंवा असं काही असा माणूस पण पहिल्या टॉप 2 मध्ये येतोय, तीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि मी इथे आलो तेव्हा खरंच क्लिअरली सांगितलं होतं, की स्वामींना सांगितलं होतं, स्वामी भक्त आहे, मानतो खूप त्यांना. गणपती बाप्पाला सांगितलं होतं, की व्हॉटेव्हर इट इज, जे मी कमवलं आत्ता पण ते गमवू नका देऊ मला.
25 वर्षाचे कमवले आणि जे काय असेल मी इकडनं मला जिंकून जाऊ दे. ट्रॉफी नाही मिळाली तर नाही मिळाली. पण ॲटलीस्ट लोकांची मनं तरी जिंकू दे मला. तर मी तेच माझं एक मोटिव्ह होतं आणि ते बऱ्यापैकी मला वाटतं की मी ते यशस्वी झालो त्याच्यात. राकेश बापटचं मूळ काय म्हणजे काय म्हणून राकेश बापटने हा डिसिजन घेतला, की मराठी बिग बॉसमध्ये आपण यावं? आईच्यामुळे. आई दरवेळेला आईचा 75वा वाढदिवस झाला मागच्या वर्षी. तर तिला तो मी एक शो केला होता नवरी मिळे हिटलरला. तर पहिलेच माझी मराठी सीरियल होती आणि तिची खूप इच्छा होती की मराठीत मी पदार्पण करावं फुल ऑन. आणि मग 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 आईला मला ते एक गिफ्ट म्हणून द्यायचं तिच्या बर्थडेला 75वा बर्थडेला एक माइलस्टोन बर्थडे असतो तर एक माइलस्टोन गिफ्ट द्यावं तिला. आणि तिच्या आईचा आशीर्वाद असा असतो एवढा स्ट्रॉंग की केलं ते डिसाईड केलं आणि ते शो एवढा चालला, एवढं लोकांनी भरभरून प्रेम दिलं, की आय एम व्हेरी ओव्हरवेल्म्ड आणि म्हणून त्याच्यामुळे आता एक केलं आणि सोडून दुसरं नाही आणि बिग बॉस आलं का कारण की मागच्या वेळेला जे अर्धं सोडलं होतं मी ओ-टी-टीमध्ये जे मी ते करू शकलो नाही बिग बॉस ओ-टी-टीमध्ये हिंदीमध्ये, ते मला इथे करायचं होतं. माझा इंडिव्हिज्युअल गेम खेळायचा होता आणि तो जसा मी आहे तसा लोकांना दिसायला हवा. मला तिथे वाटलं मी कुठेतरी जसा जसा मी आहे तसा दिसलो नाहीये. म्हणून मला इथे यायचं होतं आणि प्लस हा चॅलेंज मी तुला जसं सांगितलं, की एक्सेप्ट करायचं होतं, की जो माणूसघाणा आहे माणूस किंवा क्राउडला घाबरतो किंवा ते माझं डिस्लेक्सिक नेचर जो होता, की मला कन्फ्यूज होता जास्ती काय गोंधळतो मी काही जास्ती गोष्टी समोर तारे जमीन परचा जो दर्शीलचा कॅरेक्टर तसं. ते लहानपणापासून तसंच व्यक्तिमत्व होतं माझं. तसंच माझे स्वभाव होता किंवा काय कळायच्या नाही गोष्टी. प्रवाहाविरुद्धचा प्रवास बेसिकली. तसंच माझं आयुष्य होतं आणि तेच मला चेंज करते बघायचं होतं. चॅलेंज म्हणून एक बकेट लिस्ट म्हणून मी ते एक्सेप्ट केली आणि खंत नको रे पुढे आयुष्यात, की हे राहिलंय म्हणून. तर एक-एक गोष्टी मी टिक करत जातोय. आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे जे काही आज आहे ते करून घ्यावं म्हणून. बरं तुझा हा शांत स्वभाव आहे, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. पण तुझे बाबा मेजर होते आणि त्यांचं रक्त तुझ्यामध्ये. सो ते एक स्ट्रिक्ट स्वभाव असतो ना, तसा तो स्ट्रिक्ट स्वभावही आम्हाला पाहायला मिळाला. पण ह्या दोन्ही तुझी जी पर्सनॅलिटी होती, ह्या दोन्ही पर्सनॅलिटीला कसं मॅनेज करायचं बिग बॉसच्या घरामध्ये? कारण खूप तू म्हणत होतास की खूप भांडणं-बिंडणं व्हायची. या सगळ्या गोष्टींना सिच्युएशन हँडल कशा पद्धतीने करायचं आणि कुठल्या घरातला कोपरा त्याच्यामध्ये जाऊन तू स्वतःशी बोलायचास? अं, तुला सांगू का हे आय थिंक हे माणसाचा मूळ स्वभाव असतो. हं, माणूस शिकतो, पण मूळ जो स्वभाव असतो तो जेव्हा असतो, हं. तो असतो. त्याच्यात तुम्ही भर घालू शकता शिकून आयुष्यातनं. पण मूळ स्वभावच माझा आहे, की लहानपण मी आहे तसा, की मी सिच्युएशनला समजून मग मी रिॲक्ट करतो. उगाचच रिॲक्ट करायचं म्हणून रिॲक्ट करत नाही. आणि मी दरवेळेला विचार करतो, की जेव्हा समोरचा काही बोलतोय माझ्याबद्दल, तर पहिली रिॲक्शन माझी भांडण नसतं. माझं रिॲक्शन इंट्रोस्पेक्शन, की हा का बोललाय समोरचा? मी काय केलंय का? हं. आधी स्वतःला विचारतो. मग त्यातनं नकार आला, तर मग मी सांगतो, की का बोललास असं? का विचार करतोय असं? मी असं नाही बोललो. पण पहिलं आपण कधी माणूस काय करतो, की रिॲक्शन म्हणून आपण रिॲक्ट करतो. द्यायची म्हणून रिॲक्ट करतो आपण. ऐकत नाही आपण. आपण फक्त रिॲक्ट करतो. हं. पहिले ऐकून घ्या, समजून घ्या, की तो काय बोलतो समोरचा. मग त्याच्यावर विचार करा तुम्ही. लगेच रिॲक्शन द्यायची गरज नसते आणि म्हणून बिग बॉस मला वाटलं नाही माझ्याकडे, की पटकन तिथल्या तिथे तुम्हाला बोलावं लागतं. नाहीतर मोमेंट गेली तर गेली. हो. झालं. मग तसं तो बेसिकली होतं, की मी शांत बसायचो कारण की मला माहिती आहे, की उत्तरं मला मिळणार आहेत. पण ते ओघाओघाने नंतर ते बिग बॉसच्या जर्नीमध्ये आली. ते जे झालं होतं जे कंप्लीट सिच्युएशन जिथे मी बोललो नसीन, हं. ते पुढे तशीच सिच्युएशन आली. तिथे परत बोललो मी आणि ते समंजसपणे बोललो हो, नंतर. रितेश भाऊंनी तुला भाऊच्या धक्क्यावरती खडसवलं होतं. मग त्यावेळेला तू कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल करायचास? कारण घरामध्ये हे असं परत मेन जो आपले होस्ट आहेत, भाऊ आहेत, त्यांनी सुद्धा तुला भाऊच्या धक्क्यावरती जेव्हा काही गोष्टी सांगितल्या, तर मग बदलाव कसा होत गेला घरामध्ये? कारण 100 दिवस आपण आपल्या दुनियेपासून एका वेगळ्या दुनियेत राहणं हा खूप मोठा एक वेगळा टास्क आहे. हो, अगदी बरोबर बोललास तू. आणि आणि भाऊ जे काही मी भाऊच्या धक्क्यावर भाऊ जे बोलायचे ते एक
एक शिकवण होती. म्हणजे बेसिकली तुम्हाला माहीत नाही बाहेरचं जग तुमच्याबद्दल काय विचार करतंय किंवा तुमची जी कृती असेल ती कशी लोकांना दिसली गेली आहे किंवा समजली गेली आहे. तर एक समवेअर गाईडन्स मिळतो तिथे. आता मला एक फॉर एक्झाम्पल भाऊच्या धक्क्यामध्ये बोललं होतं, की "तू या आठवड्यात बॅक फूटवर खेळलास." मी आणि ते मला माहिती होतं मी बॅक फूटवर खेळत होतो त्या आठवड्यात. कारण की ते एक मोठं ते राखीचं इमोशनल हे झालं होतं, आउटबर्स्ट झालं होतं. ती रडायला लागली होती आणि कोणी रडलं, माझ्यामुळे कोणाला त्रास होतो ते मला ॲक्चुअली खूप डिस्टर्ब केस होतो मी. वगैरे पण कापले होते हां, तुम्ही मग मी नंतर. खूप डिस्टर्ब मी हालतो, आतनं हादरतो माहिती आहे का? हं. तर ते मला सहन होत नाही. मग मी ते काय हे काय झालंय म्हणजे कळतच नाही मला. मी शेलमध्ये जातो एकदम सडनली. मग तो आठवडा होतो आणि ठीक आहे यार आठवडा होतोय. मग त्याच्यातनं बाहेर आलो मी थँकफुली. पण बिग बॉसचा एक-एक क्षण त्या घरातला खूप अवघड असतो. तर एक आठवडा काढला, शिकलो त्याच्यातनं. मग परत त्याच्यात गेलो नाही. अच्छा. मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे, की सोनाली राऊत आहे. हिने सध्या खूप तिच्या गोष्टी काही गाजतायत. तिने एक असं कंप्लेंट केली आहे, की बिग बॉसचं घर हे अनहायजेनिक होतं. त्याविषयी काय सांगशील? खरंच असं काही होतं का सोनाली काहीतरी वेगळं सांगते? कारण त्यामुळे तिला स्किन इन्फेक्शन पण झालं होतं. तिची ट्रीटमेंट चालू आहे. कारण खूप गोष्टींना कारण तिने सुद्धा कंप्लेंट केली आहे, एफ-आय-आर केलेली आहे तिने हो. प्रोडक्शनच्या ह्याच्या विरोधात. मला काहीच माहीत नाही याच्यावर. घर तर एवढं काही घाण नव्हतं. हो, म्हणजे हे बघ घर आता बिग बॉस मुद्दामून घाण ठेवणार आहे. आता माणसांनी तिथे स्वच्छ ठेवायचं नाही त्यांच्यावर आहे ना डिपेंड. आता आपण दरवेळेला साफ-सुथरं ठेवत नाही घर आणि हेच आम्ही तिथे राहून शिकतो, की हं. तिथे कामं करायला लोकं नाही आहेत. तुम्हाला स्वतः करावं लागतं काम. मग ते घर घाण ठेवणं किंवा स्वच्छ ठेवणं ते तुमच्यावर आहे. ते बिग बॉस देतात, नवीन चादरी देतात रोज दर आठवड्याला किंवा टॉवेल देतील दर आठवड्याला. हं. केव्हा-केव्हा कधी-कधी टायमिंग उशिरा झालं असेल, मागे-पुढे झालं असेल, पण असं अनहायजिनिक ठेवलं नव्हतं. त्यांच्या पद्धतीने ते सगळे द्यायचे, पण आम्हीच घाण करायचो. तर ते आमच्यावर आहे बेसिकली. तुम्ही कोणी आमच्यापैकी असं नाही सांगू की बिग बॉस मुद्दामून घर घाण ठेवतायत. तर तिने हे पण सांगितलं, की जे आपल्याला रॅशन यायचं, त्या रॅशनची पॅकेट्स होते ते उंदराने कुरतडलेले असायचे. उंदरांच्या लेंड्या पाहायला मिळाल्या होत्या. खरं आहे का हे? मला म्हणजे उंदीर होते असं नाही आहे, पण डॅमेज असं काय करायचं? मग त्यांनी बिग बॉसनी लगेच त्याची ॲक्शन घेतली. आम्ही कितीतरी फिल्म सिटीमध्ये जंगलात राहतो आम्ही. तर असे प्राणी, जंतू येणारच आहेत कुठनं. ते अव्हॉइड करूच शकत नाही तुम्ही. हं. सो ते दॅट इज नॅचरल आणि त्याच्यातनं तोड पण त्यांनी घेतला. शेवट पण आम्हाला नंतर काहीच उंदीर दिसले नाही. सगळं क्लीन असायचं वगैरे. त्यांच्या पद्धतीने जे ते करायचे. पण आमची पण ॲज कंटेस्टंट्स रिस्पॉन्सिबिलिटी होती, की आमच्या पद्धतीने आम्ही घर किती साफ ठेवतोय. दरवेळेला एक गोष्ट काढली, नाही वापरत आहे, परत तिथेच जागेवर ठेवून द्या. हा बेसिक रूल असतो. हं. टॉवेल तुम्ही अंघोळ केली, तुम्ही एकत्र गोळा करून नका टाकू. तो कुजणार आहे. तिथे हं. जंत होणार. पसरून टाका, हवा येऊ द्या त्याला, वाळू द्या. मग अशा काही-काही गोष्टी ज्या असतात, की तुम्ही नंतर करू वर टाकता आणि तसंच राहून जातात. मग त्या गोष्टी पायला फोन मग ते असे प्रॉब्लेम्स यायला लागतात. हा दोष मी म्हणत नाही तिचा आहे किंवा बिग बॉस कोणाचाच दोष नाही. बेसिकली इग्नोरन्स जिथे येतं ना, तिथे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. मग ती हेही म्हणाली, की लोकं बाथरूममध्ये जेवायची. जो ड्रायर होता, तो ड्रायर पण जुना ड्रायर होता. हिंदी बिग बॉसचा ड्रायर दिला होता. मला माहीत बाबा मला तरी वाटलं नाही असं काही. त्याच्यावरती स्टिकर्स वगैरे होते हिंदी बिग बॉसच्या कंटेस्टंटच्या नावाचे. काय माहिती मला. जाऊ दे ना ते झाल्या त्या गोष्टी. हातल्यात त्या. मला तरी असं काय आय मीन तिचं मला आत्ताच कळलं, की असं काय केलंय तिने. हं. आय एम शॉक्ड की असं काय झालंय. पण मला एक खूप अभिमान वाटतो, की राकेश बापटसारखा प्रेमळ माणूस बिग बॉसच्या घरामधून उपविजेता जरी झाला असला ना, तरी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन आता पोहोचला आणि खूप लोकांना प्रेम देतोय. तसंच एक प्रेम खूप घरातल्या एका जवळच्या व्यक्तीला त्याने दिलं नाही, अशी तिची खंत आहे. पण तिने खूप प्रेम दिलं. त्याविषयी काय सांगशील? मस्त चावी मारतोय इंटरव्ह्यूमध्ये. काढायचा प्रयत्न करतो काय-काय गोष्टी. मिळणार नाहीत. अरे नाही, राखी खूप स्वीट आहे रे. म्हणजे मी तिचं नाव कुठे घेतलं पण? मला अरे तुझ्या आधी झालेत इंटरव्ह्यूमध्ये खूप. तर राखी राखी अरे ती यारो की यार है, दिलदार है. हं. ती खरंच एक कॅमेराच्या समोर एक राखी वेगळी आणि कॅमेरा बंद असतानाची राखी वेगळी असते. आणि वी आर लकी की आम्ही ती राखी पाहिली. हं. म्हणजे कॅमेरा ऑन होते घरातले, पण जनरली आम्हाला ती एक दुसरी साईड पण दिसली राखीची, हां. जी अगदीच एंटरटेनमेंटसाठी नसते. हं. एक प्रेमळ साईड पण आहे, केअरिंग साईड आहे, लोकांची काळजी घेते, जेवण बनवून खाऊ घालते. तिला खायला लोकांना भरवायला खूप आवडतं.
बनवायला जेवण खूप आवडतं. आणि मी तर तिला चिडवून म्हणायचो, "अन्नपूर्णा आहेस घरातली तू. म्हणजे एवढं तू आल्यापासून आम्हाला एवढं-एवढं." मग त्याच्यामुळे दीपाली ताईला वाईट नाही वाटायचं? आता मी काय करू त्याच्यात? मला काय, तिथेच विषय संपतो माझ्यासाठी. मी बोललो, झालं, गेलो. हां, कारण दीपाली ताई रोज आपल्याला तिकडे किचनमध्ये दिसायची नाही, पण आणि तिची तू पण तारीफ करायचो मी, असं हां नाही ना. आहे. तिची पण मग कोणाचं जे डिझर्विंग होते त्यांना मी तोंडावर तारीफ करतो. मी कधीच असं सोडत नाही का तू सुंदर मी 10 वेळा सांगेन तू सुंदर दिसतेस म्हणून. हं. कारण मी आहे तसा. जेवण चांगलं, अरे क्लास झालं यार त्या दिवशी, अरे बास म्हणजे मतलब आत्मा तृप्त झाला बास. मग राखीने काही राकेश बापटला स्वतःच्या हाताने भरवलं की नाही बिग बॉसच्या घरामध्ये? खूप गोष्टी भरवल्या इकडच्या तिकडच्या. त्या तर नक्कीच आहे. ती चुगलखोर एक इथे एक सांगायची, तिथे एक सांगायची. मी म्हटलं, "राखी किती गेम खेळतेस यार? आणि दिसतंय समोर तू गेम खेळतेस म्हणून." हां. हाच माझा गेम होती. तिची ॲटिट्यूडमध्ये ती बोलायची वगैरे. ते फनी वाटायचं आम्हाला ते. ती जे काही करायची मला माहिती होतं, की एक गोष्ट तिची चांगली आवडली मला, की ते जेव्हा काम असेल ते काम सिरियसली घेते. हं. जेव्हा मजा असेल तेव्हा मजा सिरियसली घेते ती. ती काम बिग बॉस तिच्यासाठी देव आहे आणि हं. त्या शोसाठी ती काहीही करू शकते. त्या त्या बिग बॉसला त्या लेव्हलवर घेऊन जायला ती काहीही करू शकते आणि ते मला तिचं ते कमिटमेंट आहे कुठल्या गोष्टीवरची ती मला आवडते आणि बिग बॉसच्या प्रती जी कमिटमेंट आहे ती मला प्रचंड आवडते ॲज अन आर्टिस्ट. नाही पण लोकांचं असं म्हणणं होतं की अरे राखीला ह्याच्यासाठी बिग बॉसच्या घरात पाठवतात की एंटरटेनमेंट व्हावं म्हणून. हो, बरोबरच आहे ते. हां. त्याच्यात दुमतच नाही काही. मग बाकीचे लोक एंटरटेनमेंट करत नव्हती म्हणून तिच्यासारखं राखीला कोणीच नाही करू शकत. मी देतो राखी मा, आय गिव्ह इट टू यू. राखी मा राखी मा झाली आहे ती. एंटरटेनमेंटची माय आहे ती. मग का म्हणजे एवढी दोघांची गुण जुळतात मग तू का असं वाटलं नाही तुला की चलो यार राखी इस प्यार को मैं एक अलग नाम दूं. हा माईक तुझ्या डोक्यावर घालणार आहे तुम्ही. अरे नाही रे, तुला राखी आणि मी खूप चांगले आणि तिथं तिने फीलिंग्स एक्सप्रेस केल्या. मी बोललो पण आहे. आम्ही मॅच्युअर लोकं, तर मी सिच्युएशनला असं हँगिंग ठेवत नाही. तिचे तिचे फीलिंग्स आहेत. माझे मी क्लिअर केले होते, की मला फ्रेंडशिप जास्त इम्पॉर्टंट वाटते कुठल्याही नात्यापेक्षा. कारण की काही नाती टिकत नाहीत, पण फ्रेंडशिप टिकते दरवेळेला. सो आणि राखीवर मला तो बॉन्ड झाला आहे. ती माझी खूप चांगली फ्रेंड आहे. तिला कधी माझी गरज लागेल तेव्हा मी असेन तिथे. पण काही गोष्टी आहेत ते जे मी तिला सांगितलं, की मला तिला गेमसाठी यूज करायचं नव्हतं. पण मी कोणाला यूज करू शकत नाही आयुष्यात. हम्म. की लोकांना वाटलं असेल, की अरे हा गेमसाठी राखी आली, राखीचं त्याची गेम अप झाला. मी गेम अप आणि डाऊन करायसाठी मी आलोच नाही. मी एक लाईफ जगायला आलो होतो या घरामध्ये. त्यामुळे राखी आली नसती तरी मी तसाच असतो. गेम चाललाच असता माझा. फ्लॉप किंवा हिट जे काय असेल ते तो माझा गेम असता. Correct. सो राखीमुळे आल्यामुळे फक्त घराला बूस्ट मिळाली. सगळ्यांची एनर्जी चेंज झाली ते नक्की सांगू शकतो हो. मी. बाकी नाही. पण एक बोलू की आहे ना ह्या बिग बॉसच्या घरामध्ये तुझं आणि राखीचं जरी जुळलं नाही पण एक मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या आमच्या तरुण पिढीने एक गोष्ट मात्र घेतली असेल की प्रेम होतं पण मैत्रीपेक्षा प्रेम मोठं होऊ शकत नाही. करेक्ट आहे. ॲब्सोल्युटली. खरं बोललास. मैत्रीपेक्षा मोठं प्रेम होऊ शकत नाही कारण जेव्हा आपण रिलेशनमध्ये येतो ना तेव्हा मग लिमिटेशन्स येतात मग रिस्ट्रिक्शन्स येतात या सगळ्या गोष्टीचं पण मैत्रीमध्ये असं काहीच नाही. फ्रेंडशिप इज लाईक अ फ्री बर्ड. बरोबर आहे. एक्सपेक्टेशन नसतात एवढे. पण मग ह्याविषयी मला अजून एक गोष्ट सांगायची की तुझी लाडकीची बहीण आहे तन्वी कोलते ती काहीतरी तुम्हा दोघांना मिळून काहीतरी सुवर्णमध्य साधायचा तिचा प्रयत्न असणार आहे असं ती आम्हाला म्हणालेली आहे. ती लाखो बोलू दे काही. बहीण तर छोटी माझीच आहे ना. हां. दादाचंच ऐकणार ती. आणि मग राखीने तिला हिप्नोटाईज करून डायव्हर्ट केलं मग काय करशील. तन्वी कोलटे हां. जिने ट्रॉफी उचलली हां. आहे तिला कोणी हिप्नोटाईज करणार? शक्यच नाही. तन्वी ऐक. मी आता एक म्हणजे बिग बॉसच्या घरामधून राकेश बापट काय घेऊन जाणार आहे. एक नवीन राकेश बापट. आठवणी. आठवणी घेऊन जाणार आहे. चांगल्या आठवणी. आणि आता बाहेर आल्यावरती सर्वात पहिलं राकेश बापट काय करणार आहे. त्याचं आवडतं खाणं खायला जाणार आहे आवडत्या लोकांना. लगेच सांगा. आईच्या हातचा वरण भात. ओके. इंद्राणी भातातला वरण भात. वा. वरण तूप, साजूक तूप आणि लिंबू घालून. वा वा. क्या बात आहे. आणि सर्वात पहिलं कुठल्या मित्रमैत्रिणींना भेटणार आहेस तू. माझे लहानपणचे मित्र आहेत अमोल, निलेश, प्रसाद US ला आहे. त्यांना भेटणार नक्कीच. पुण्याचे खास मित्र आहेत माझे. राकेश बापट एका वाघाला म्हणजे एका पिंजऱ्यामध्ये जखडून ठेवलं होतं का 100 दिवस मग कारण तो
गड किल्ले चढणार आहे, ट्रेकिंग करणार आहे. मग आता सर्वात पहिलं कुठे जाणार आहेस ट्रेकिंगला? ट्रेकिंगला आत्ता सध्या तरी आयुष्याचा ट्रेक चालू झालाय माझा आता, कारण की 100 दिवस आतमध्ये होतो तेव्हा बाहेर भरपूर काही काही गोष्टी डील करायच्यात आता मला. त्या बसून ते करावं लागणार आहे. त्यामुळे सुटसुटीत करायचं जरा आता पुढचं आयुष्य. तर तोच एक मोठा गड आहे चढायचा आता मला. जर बिग बॉसच्या घराविषयी तुला जर लिहायचं झालं, तर एका ओळीमध्ये काय लिहिशील? अन एक्सपिरियन्स, अ लेसन, बिग लेसन. बिग लेसन. Yeah. थँक्यू सो मच लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आणि संपूर्ण महाराष्ट्राला तू 100 दिवस एंटरटेन करण्यासाठी खूप खूप धन्यवाद.